एखादा सेक्टर जर पडत असेल तर त्यातले कोणते कोणते स्टॉक्स पडतायत हे जस्ट फक्त बघायला चालू करायचं उद्यापासून. थोडंसं फॅमिलियर व्हा ह्या सर्व स्टॉक सोबत. कोण किती मोठं आहे, कोण किती छोटं आहे हे थोडंफार जाऊन चेक करा. तुम्हाला जर बाकीचे इंडायसेस चेक करायचे असतील तर तुम्ही टिकर टेप वरती जावा. तुम्हाला इथला कुठला इंडेक्स पाहिजे तो इथे इंडेक्स तुम्ही सर्च करा. निफ्टी आयटी पाहिजे असेल तर निफ्टी आयटी सर्च करा. हा बघा इथे इंडेक्स येईल, त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स ओपन करा. त्याच्या डिटेलमध्ये बघायचं असेल तर इथं बघा खाली तुम्हाला डिटेलमध्ये ते ट्रॅक करता येईल की कोणते कोणते स्टॉक्स याच्यामध्ये आहेत, काय काय कंडिशन आहे ती. ते सगळे स्टॉक्स तुम्हाला याच्यामध्ये बघा त्या सेक्टरचे बघायला मिळतील. हे सगळं गो थ्रू करा. कुणाचं किती वेटेज आहे त्याच्यामध्ये, कसं कोणी कॉन्ट्रीब्युशन किती केलेलं आहे, ह्या गोष्टी इथं ऑब्झर्व करायला तुम्ही थोडं काय करा रे चालू करा. सो थोडी तुम्हाला अजून क्लॅरिटी मिळेल की स्टॉक्स कोणते कोणते आहेत, सेक्टर्स कसे कसे काम करतात. आणि एकच गोष्ट मार्केटमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये जेव्हा रॅली होते, मार्केट वाढायला लागतं, अपसाइड मोमेंटम करतं मार्केट, किंवा मार्केट जेव्हा पडायला लागतं त्या वाढण्या पडण्यामध्ये काही ज्या रॅलीज होतात त्या सेक्टोरियल असतात. लक्षात ठेवा. ज्या अख्खाच्या अख्खा एखादा सेक्टर वाढायला लागतो, अख्खाच्या अख्खा एखादा सेक्टर पडायला लागतो. तर रिमेंबर वन थिंग की मार्केटमध्ये ट्रॅक ठेवायचा, सेक्टोरियल ट्रॅक ठेवायचा की कोणता सेक्टर आता बुलिश आहे, कोणता सेक्टर आता बिअरिश आहे. म्हणजे कोण मार्केटमध्ये वाढतंय, कोण मार्केटमध्ये आता पडतंय, हे ऑब्झर्व करत राहायचं इथून पुढं. जेव्हा तुम्ही हे कन्सिस्टंटली खूप टाइमसाठी ऑब्झर्व करत राहाल, ऑटोमॅटिकली तुम्हाला मार्केटमध्ये काय रे तर गोष्टी क्लिअर होत जातील की कुठं रॅली होतीये, कोणते सेक्टर्स इम्पॉर्टंट आहेत, किंवा कोणत्या सेक्टरमध्ये चांगले स्टॉक्स वाढतायत, काय बाय केलं पाहिजे, काय सेल केलं पाहिजे, हे तुम्हाला हळूहळू काय रे तर बघायला मिळेल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता जे ऑटो किंवा जे बाकीचे सेक्टर्स मी तुम्हाला सांगितले यात बघा ह्या सर्व कंपनीज हळूहळू तुम्हाला समजतीलच. तुम्हाला मी वॉचलिस्ट पण शेअर करेल, तुम्ही त्याप्रमाणे ते स्टॉक्स ऍड करून घ्या तुमच्या वॉचलिस्ट मध्ये. ठीक आहे. आता राहिला नेक्स्ट क्वेश्चन, तो म्हणजे काय, तर खूप सारे इंडायसेस आहेत. तुम्हाला जेवढे जे इम्पॉर्टंट होते मी तेवढे तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत. आता राहिला नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे काय, की सर निफ्टी 50 वरती कशाचा परिणाम होतो, किंवा कोणत्या गोष्टी निफ्टी 50 वरती इफेक्ट करतात. तर लक्षात ठेवा, आपले काही लोकल इश्यूज असतील तर दोन प्रकारचे मेजर इश्यूज असतात. एक असतात लोकल क्यूज आणि दुसरे असतात ग्लोबल क्यूज. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस लोकल अँड ग्लोबल? तर आपलं मार्केट आपल्या आपल्या काही रिझन्समुळे वाढत पडत असतं. इलेक्शन आलंय म्हणून आता मार्केट पडतंय आपलं. ठीक आहे. एखादी चांगली गोष्ट आली तर आपलं मार्केट वाढतं. आपल्या इथे इंडिया चायना बॉर्डर टेन्शन वाढलं तर आपलं मार्केट पडायला लागेल. आपल्या काहीतरी पॉलिसीज आपण खराब केल्या तर आपलं मार्केट पडायला लागेल. चांगली गोष्ट, एक टॅक्सेस वगैरे कट केले तर आपलं मार्केट वाढायला लागेल. असे आपले लोकल इश्यूज झाले. त्याच्यासोबत ग्लोबल इश्यूज पण इम्पॉर्टंट असतात. लक्षात ठेवा. म्हणजे युएसचं मार्केट काय करतंय, ग्लोबल लेवलला काय चाललंय, रशिया युक्रेन वॉर झाला तर आपलं मार्केट पडणार आहे. क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तरी आपलं मार्केट पडणार आहे. युएस मध्ये एखादी पॉलिसी अनाऊन्स झाली तर त्याच्यामुळे आपलं मार्केट वाढू शकतं, पडू शकतं. म्हणजे असा लोकल क्यूज तर मार्केटमध्ये असतातच असतात, पण त्यासोबत मार्केट ग्लोबल क्यूजला सुद्धा रिॲक्ट करतं. मग इथून पुढे कोणत्या कोणत्या ग्लोबल क्यूजमुळे मार्केट रिॲक्ट करतं, त्याचे रिझन्स काय आहेत हे थोडंसं मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन करून ठेवेल. बिगिनर्ससाठी हे थोडंसं डिफिकल्ट जातं, पण मी तुम्हाला आत्ताच हे का शिकवतोय पहिल्या आठवड्यामध्ये, तर पुढे आपण 6 आठवडे ज्या गोष्टी शिकणार आहोत त्या 6 आठवड्यांमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी, ह्या गोष्टी तुम्ही जर ऑब्झर्व करत राहिला तर तुमचं अंडरस्टँडिंग एका खूप बेटर लेवलला जाईल. लक्षात ठेवा. तो मी तुम्हाला ह्या गोष्टी आत्तापासूनच सांगतोय की निफ्टी 50 उद्या वाढणार का पडणार हेच तुम्हाला उद्या ट्रेडिंग करताना प्रेडिक्ट करायचे, आणि त्याच्यावरतीच तुम्ही पैसे कमवू शकता. म्हणजे ग्लोबल ज्या गोष्टी असतात किंवा ग्लोबल मार्केटचा इम्पॅक्ट आपल्या निफ्टीवरती कसा होतो आणि का होतो हे मी थोडंसं तुम्हाला आता डिस्कस करतो. त्यात बघा काही फॅक्टर्स आहेत, ते म्हणजे ग्लोबलायझेशन, दुसरं म्हणजे युएस मार्केट आणि तिथल्या इकॉनॉमीचा आपल्या इंडियन मार्केटवरचा परिणाम, फोरेक्स मार्केट असेल किंवा डॉलर इंडेक्स असेल, त्यानंतर कमोडिटीज लाईक क्रूड ऑइल, आणि पाचवा आहे ते म्हणजे न्यूज फ्लो. अशा ह्या गोष्टींमुळे आपल्या इंडियन मार्केटवरती त्याचा काय, ग्लोबल मार्केटचा काय होत असतो रे तर परिणाम असतो. तर लेट्स डिस्कस वन बाय वन. त्यातलं सगळ्यात पहिलं काय रे तर ग्लोबलायझेशन. आता व्हॉट इज दिस ग्लोबलायझेशन, आणि ग्लोबलायझेशनचा आपल्या मार्केटवरती का परिणाम होतो रे निफ्टी 50 वरती? तर लक्षात ठेवा. आता लेट्स से एक्झाम्पल आपल्या आयटी कंपन्यांचं आपण उदाहरण घेऊया. तर मी थोडा तुम्हाला बिझनेस एक्सप्लेन करतो. टीसीएस, इन्फोसिस ह्या आपल्या मोठ्या मोठ्या आयटी कंपनीज आहेत. त्या काय करतात, यांचा मेजर रिव्हेन्यू कुठून येतो रे तर ह्यांचा बिझनेस इंडियामध्ये नाहीये. यांचा मेजर रिव्हेन्यू जो येतो तो बाहेरून येतो, युरोपमधून येतो, अमेरिकेमधून येतो. लक्षात ठेवा. त्या कंपनीत काम काय करतात तर तिकडच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत त्यांना आयटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. लक्षात ठेवा. त्यांना काय करतात रे तर आयटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं रे तर हे टीसीएस, इन्फोसिस करतात.
आता लक्षात ठेवा, ज्या अमेरिकेमधल्या बँक्स आहेत किंवा अमेरिकेमधल्या XYZ कंपनीज आहेत, त्या कंपनीज काय आहेत रे, तर डिपेंडंट आहेत आपल्या इंडियन IT कंपनीज वरती. लक्षात ठेवा. ओके. आणि मग जर US मध्ये एखादा स्लो डाऊन आला किंवा US मध्ये जर एखादी कंडिशन खराब झाली, फॉर एक्झाम्पल US आणि कुठंच तरी वॉर चालू झालं किंवा US मध्ये एक फायनान्शियल क्रायसिस आला, तर डेफिनेटली तिथल्या ज्या बँक्स असतील किंवा तिथल्या ज्या कंपनीज आहेत, त्या स्वतःचा IT स्पेंडिंग काय करतील रे, कमी करतील. IT स्पेंडिंग म्हणजे काय, स्वतःचा ऍप बनवणं असेल, वेबसाईट डेव्हलप करणं असेल, डॅशबोर्ड्स आणि ऑल ह्या गोष्टी डेव्हलप करणं असेल, त्या कंपनीज काय करतील रे, तर बंद करतील किंवा कमी करतील. लक्षात ठेवा. तर त्यांनी ते बंद केलं, कमी केलं, तर आपल्या TCS आणि इन्फोसिसचे रिव्हेन्यूज कमी व्हायला लागतील. लक्षात ठेवा. किंवा प्रॉफिटेबिलिटी त्यांची थोडीशी कमी होईल, रिव्हेन्यूज कमी होतील. मग याच्यामुळं काय होतं रे, तर हे स्टॉक्स काय करतील रे, तर डाऊन साइड मोमेंटम करतील. लक्षात ठेवा. ठीक आहे. हेच लास्ट 1.5 इयर मध्ये झालेलं आहे. US मध्ये एक रिसेशन येत होतं किंवा US मध्ये फायनान्शियल स्लोडाऊन चालू होता लास्ट 1.5 इयर मध्ये. त्याच्यामुळं आपले IT स्टॉक्स गेले खूप दिवस झालं पडलेले आहेत. तुम्ही जाऊन चेक करू शकता. दिस इज कॉल्ड द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन. त्यामुळे US मार्केटमध्ये काय होतंय, युरोप मार्केटमध्ये काय होतंय, त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती डेफिनेटली होत राहतो. लक्षात ठेवा. जर उद्या उठून US मधल्या कंडिशन्स खराब खराब होत गेल्या, तर आपलं मार्केट तुम्हाला अजून पडताना बघायला मिळेल किंवा आपल्या इथले इन्फोसिस TCS स्टॉक्स तुम्हाला पडताना बघायला मिळतील. तर इन्फोसिस TCS सारखे स्टॉक्स पडायला लागले, तर निफ्टी 50 मध्ये पण एक निगेटिव्हिटी येते. ती स्टॉक सुद्धा, ते निफ्टी 50 सुद्धा तुम्हाला पडताना बघायला मिळते. लक्षात ठेवा. ठीक आहे. असे काही रिलेशन्स आहेत आपल्या कंपन्यांचे, ग्लोबलायझेशन मध्ये आपण रोल प्ले करतो. लक्षात ठेवा. सो ग्लोबल इकॉनॉमीचा, US मार्केटचा वगैरे आपल्या इथं काय आहे रे, तर डेफिनेटली इन्फ्लुएन्स स्ट्रॉंग राहतो. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आपल्या इकॉनॉमीची साईज आहे आता 3 ट्रिलियन. युएसच्या इकॉनॉमीची साईज आता 30 ट्रिलियन. त्या आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत. जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी आता कोण आहे रे, तर US आहे. 30 ट्रिलियनची इकॉनॉमी. ठीक आहे. त्यामुळे US मध्ये जे पण काय होतं, त्याचा आपल्यावरती खूप मोठा परिणाम होतो. लक्षात ठेवा. फक्त आपण नाही, जगातल्या सगळ्याच कंट्रीजवरती आणि सगळ्याच मार्केट्सवरती त्याचा खूप मोठा परिणाम होतो. ठीक आहे. दॅट्स वाय US ऍज अ कंट्री आपल्यासाठी काय आहे रे, तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. युएसची इकॉनॉमीची कंडिशन आणि युएसचे मार्केट. जर लक्षात ठेवा, आज रात्री किंवा ओव्हरनाईट US मार्केट जर वाढायला लागले, तर US मार्केटनी चांगली मुवमेंट केली, तर उद्या आपण पण वाढतो, आपल्यासाठी पण चांगली गोष्ट आहे. तर US मार्केट जर पडायला लागले, तर आपण सुद्धा पडतो. US मार्केटमध्ये एखादी बॅड न्यूज आली, तर आपले स्टॉक्स पडायला लागतात. लक्षात ठेवा. कारण मी तुम्हाला कालच शिकवलं होतं की मार्केट पार्टिसिपंट्स मधला एक पार्टिसिपंट आहे, तो म्हणजे FI. बाहेरचे लोक जे इंडियात इन्व्हेस्ट करतात, ते जर स्वतःचे पैसे घेऊन इंडियामध्ये येतील, तर आपलं मार्केट वाढतं. जर येऊन विकायला लागतील, तर आपलं मार्केट पडतं. लास्ट 4-5 दिवस झालं आपलं मार्केट पडतंय. काय रिझन आहे रे, तर FIs आता मार्केटमध्ये सेल करतायत आणि खूप हेवीली सेल करतायत. कारण तर हे इलेक्शनच्या अनप्रेडिक्टेबिलिटीमुळे. लक्षात ठेवा. ठीक आहे. अदरवाईज ग्लोबल मार्केट वाढतंय, US मार्केट गेले 3-4 दिवस झालं वाढतंय, सगळं चांगलं आहे. पण आता आपण कशावरती रिॲक्ट करतोय रे, तर आपल्या लोकल प्रॉब्लेमला रिॲक्ट करतोय. म्हणजे काय, आपलं इलेक्शन. भीती मार्केटमध्ये ते FIs ना, त्यामुळे FIs काय करतायत रे, तर हेवीली सेल करतायत. लक्षात ठेवा. ठीक आहे. इन द इंडियन मार्केट. तुम्हाला पण माहिती आहे, आपल्याला पण ग्राउंड रियालिटी माहिती आहे. जर एखादं सिंगल हँडेड गव्हर्नमेंट इंडियामध्ये आलं, तर ते FIs परत एकदा इंडियन मार्केटला बाय करायला चालू करतील आणि इंडियन मार्केटमध्ये तुम्ही खूप चांगली रॅली अपसाइड एक्सपेक्ट करू शकता. लक्षात ठेवा. खूप सोपी गोष्ट आहे. 20-22 तारखेनंतर ह्या महिन्याच्या पोझिशन घ्यायचं चालू करा किंवा स्टॉक्स वगैरे बाय करायला चालू करा. पुढच्या महिन्याभरातच तुम्हाला 10 ते 15% रिटर्न मिळतील. आता ह्या ह्या थोडे दिवस, अजून 5-6 दिवस काढा, कारण 25 तारखेला आणि परत मार्केट प्रत्येक गोष्टीला थोडंसं आधी रिॲक्ट करतं. ठीक आहे. आणि एक्झिट पोललाच मार्केट रिॲक्ट करतं. मार्केट वाट नाही बघत शेवटच्या स्टेज पर्यंतची, म्हणजे रिझल्ट लागायची. एक्झिट पोल लागले की मार्केट रिॲक्ट करतं. एक्झिट पोल कधी लागतील रे, अराउंड लास्टचा तुमचा जे होईल, तेव्हाच एक्झिट पोल लागायला चालू होतील. ठीक आहे. मग तेव्हा जेव्हा एक्झिट पोल लागतील, तेव्हाच डेफिनेटली मार्केटमध्ये एक अपसाइड रॅली एक्सपेक्टेड आहे किंवा एक चांगली रॅली मार्केटमध्ये होऊ शकते, असं पर्सनली मला वाटतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो असे हे लोकल ग्लोबल क्यूज आहेत, ज्याच्यावरती मार्केट रिॲक्ट करत असतं. सिमिलरली US मार्केट हे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्या नेक्स्ट इज द करन्सी. तर करन्सीपेक्षा इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे क्रूड ऑइल. तर लक्षात ठेवा, आपण इंडिया काय रे, तर क्रूड ऑइलचे इम्पोर्टर आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल बाहेरून काय करतो रे, तर इम्पोर्ट करतो. हे जे आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो, लक्षात ठेवा, ह्या क्रूड ऑइलची किंमत जर वाढली ग्लोबल टेन्शन्समुळे, वॉर सिच्युएशनमुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे,
तरी क्रूड ऑइलची किंमत मार्केटमध्ये वाढली तर आपल्यासाठी काय रे खराब गोष्ट आहे. का रे? क्रूड ऑइलची किंमत वाढली, 80-82 रुपयाला पेट्रोल होतं, ते वाढून 85 ला जाईल. याचा अर्थ काय झाला? जी भाजी साताऱ्यामधून मुंबईमध्ये पोहोचायला 100 रुपये खर्च होता, तर ती सेम वस्तू आता सातारमधून मुंबईला पोहोचण्यासाठी 110 रुपये खर्च होत आहेत. का तर पेट्रोल महाग झालेलं आहे, लक्षात ठेव. म्हणजे ऑटोमॅटिकली त्या गोष्टीची किंमत वाढली. आता गोष्टीची किंमत वाढली, त्याचा फायदा इथं कोणाला, शेतकऱ्याला किंवा जो रॉ मटेरियल वाला लागला त्याला होतोय का? नाही. तर ते पैसे बाहेर चाललेत आउट ऑफ द इकॉनॉमी. आपल्या इंडियाच्या इकॉनॉमीतनं कुठे निघालेत रे? तर बाहेर निघालेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. दॅट्स वाय क्रूड ऑइलची प्राइस जर मार्केटमध्ये वाढत असेल तर आपल्यासाठी ते काय आहे रे? तर डेफिनेटली निगेटिव्ह आहे. चांगलं आपलं काय होणार आहे का फायद्याचं? तर डेफिनेटली इंडियाची ती तोट्याचीच गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा क्रूड ऑइलची किंमत वाढते, आपलं मार्केट पडलेलं बघायला मिळतं किंवा आपल्या मार्केटमध्ये एक निगेटिव्हिटी राहते, लक्षात ठेवा. आणि क्रूड ऑइल वाढची किंमत वाढल्यावर काय होतं रे? महागाई वाढते, इन्फ्लेशन. सेम गोष्टी मुंबईमध्ये जी आधी सपोज भाजी 10 रुपयाला मिळत होती ती 12ला मिळायला लागते, कारण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट का वाढली? पेट्रोल डिझेलची कॉस्ट वाढली, त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली. आणि हे जे पेट्रोल डिझेलची कॉस्ट वाढते ती कोणामुळे वाढते? तर क्रूड ऑइल वाढल्यामुळे. म्हणजे ते पैसे ऍक्च्युली आपल्याकडे राहत नाहीयेत. क्रूड ऑइलची किंमत वाढल्यामुळे ते पैसे आपल्या कंट्रीतून किंवा इकॉनॉमी मधून बाहेर जातात आणि आपल्या देशासाठी हा एक लॉस आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे होतं काय? तर फिजिकल डेफिसिट आणि करंट अकाउंट मध्ये गॅप वाढत जातो, महागाई वाढते. हे सगळं आता मी उद्या अजून डिस्कस करणार तुमच्या सोबत की इन्फ्लेशन म्हणजे काय. ठीक आहे. आपल्या रुपीची किंमत डिप्रिशिएट होते. म्हणजे आता $1 बरोबर जर 82 रुपये असेल तर $1 बरोबर पर्यंत 85 रुपये होतं. म्हणजे रुपयाची किंमत कमी 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 होत जाते, लक्षात ठेवा. कार मार्केट तुम्हाला थोडंसं खाली यायला बघायला मिळेल. गव्हर्नमेंट काय करते? टॅक्सेस आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडेसे प्रॉब्लेम होतात. गव्हर्नमेंटचं कर्ज वाढतं, डेट पोझिशन गव्हर्नमेंटची खराब होते. ह्या सगळ्या गोष्टी, हा क्रूड ऑइलचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवरती काय होतो रे? तर खूप मोठा होतो, लक्षात ठेवा. त्याचं रिझन काय? क्रूड ऑइल काय नुसतं छोटं मोठं नाहीये. ते तुमच्या ट्रान्सपोर्टेशनवरती परिणाम करतं, तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती परिणाम करतं. आणि सगळे जे की सेक्टर्स आहेत इंडियन इकॉनॉमी मधले, त्याच्यावरती सगळ्यावरती क्रूड ऑइल इम्पॅक्ट करते, लक्षात ठेवा. सिंपल, जर पेट्रोल डिझेल महाग होत असेल तर तुमचं सपोज खत असेल एखादं, ते खत तुमचं एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पासून तुमच्या खताच्या दुकानापर्यंत पोहोचतंय. जर क्रूड ऑइलची किंमत वाढली तर पेट्रोल डिझेल महाग होणार आहे. ऑटोमॅटिकली त्या खत जे तुम्हाला मिळणार आहे त्याची पण किंमत वाढणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ती कॉस्ट वाढते, लक्षात ठेवा. आणि ती कॉस्ट जी वाढते त्याचा बेनिफिट कोणालाच होत नाही. ते पैसे इकॉनॉमीच्या आपल्या बाहेर निघालेत, आपल्या इंडियाचे पैसे राहत नाहीत, ते लक्षात ठेवा. तो त्या कमोडिटींचा सुद्धा आपल्या मार्केटवरती खूप मोठा परिणाम होतो. ते तुम्हाला थोडंफार ऑब्झर्व करावं लागतं. हे जे क्रूड ऑइल आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट कमोडिटी त्यातल्या त्यात. त्याचे प्राइस कशा कशावरती डिपेंड असते? तर ओपेक ही एक कमिटी आहे रशिया आणि त्या आखाती देशांमध्ये. एक त्यांचं हे ते डिसिजन घेतं की किती क्रूड ऑइलचं प्रोडक्शन करायचं, किती कमी करायचं, किती वाढवायचं. त्यांच्या मीटिंग्स वरती डिपेंड. जर प्रोडक्शन कमी केलं तर क्रूड ऑइलची किंमत वाढते. तर पॉलिटिकल स्टेबिलिटी, इन्स्टेबिलिटी, नॅचरल डिझास्टर काय असेल तर सप्लाय डिमांड आणि कॉस्ट अँड स्टोरेज. हे काही रिझन्स आहेत ते क्रूड ऑइलच्या प्राइसला काय करतात रे? तर वाढवत पाडत असतात. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता बघा क्रूड ऑइलमुळे काय होतं रे? तर तुमच्या कॉर्पोरेट कंपन्यांचे अर्निंग इम्पॅक्ट करतात, कन्झ्युमरचं स्पेंडिंग कमी होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट बघा, क्रूड ऑइल जेव्हा रशिया युक्रेन वॉर झालं होतं ना, तेव्हा क्रूड ऑइल $140 गेलं होतं. आता क्रूड ऑइल काहीतरी 85-80च्या आसपास आहे. तेव्हा क्रूड ऑइल कितीला गेलं होतं? $140 पर बॅरेल. ठीक आहे. तेव्हा इंडियाचं मार्केट 12% पडलं होतं. 6 महिने पडत होतं. आपण 6 महिने कन्सोलिडेट करत होतो. जवळजवळ 12% आपलं मार्केट पडलं होतं. खूप चांगला फॉल आला होता तेव्हा मार्केटमध्ये. जेव्हा हे रशिया युक्रेन वॉरमुळे क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या होत्या ना, त्याच्यामुळे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे क्रूड ऑइलची प्राइस जर कमी झाली तर ते आपल्यासाठी खूप छान आहे. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बूस्ट होते. पण जर क्रूड ऑइलची प्राइस कमी वाढली तर आपल्यासाठी ते काय आहे रे? तर निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे पण काही फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला स्टडी करायला लागतील किंवा ह्याच्याकडे थोडंफार लक्ष ठेवायचं. म्हणजे फक्त बघत राहायचं हळूहळू. ठीक आहे. नेक्स्ट वन इज द न्यूज फ्लो. त्याच्यामध्ये काय, ह्या इकॉनॉमीमध्ये नुसतं क्रूड ऑइल असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेतच. पण त्याच्यासोबत मार्केटमध्ये जे मायक्रो मॅक्रो फॅक्टर्स आहेत ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगितले, मायक्रो अँड मॅक्रो. एक नीट नीट एक गोष्ट मी सांगतोय ती ऐका. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग करायचे, त्यासाठी टेक्निकल्स, फंडामेंटल्स तुम्ही कुठेही शिकू शकता. दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. टेक्निकल अनालिसिस म्हणजे कॅन्डल स्टिक्स. तुम्ही जाऊन YouTube वरती सर्च करा, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कॅन्डल स्टिक्स आणि हे ते सगळं शिकायला मिळेल. फंडामेंटल्स, रेशोज आणि हे ते सगळं शिकायला मिळेल, लक्षात ठेवा. बट ही जे मार्केट आहे ना, स्टॉक मार्केट, हे वाढतं पडतं कशामुळं आणि कोणामुळं?
तर हे मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्समुळे वाढतं पडतं. आणि जनरली हे कोणत्याही स्टॉक मार्केटच्या क्लासमध्ये शिकवलं जात नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये काय आहे, की एखाद्या कंट्रीचं इन्फ्लेशन कसं आहे, महागाई कशी आहे, की कंपनी त्या एखाद्या देशाची जीडीपी ग्रोथ कशी होतीये, इलेक्शनचे रिझल्ट कसे येत आहेत, फिजिकल डेफिसिट कंट्रीचा काय आहे, त्या कंट्रीच्या मॉनेटरी पॉलिसीज काय आहेत, ह्या सगळ्या सिच्युएशन्स बघून मार्केट काय करत असतं रे, तर अपसाईड किंवा डाऊनसाईड मोमेंटम करत असतं, लक्षात ठेवा. कारण हे जे FIIs आहेत, FPIs आहेत, ह्या सगळ्या पॉलिसीज बघून काय करत असतात रे, तर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात, लक्षात ठेवा. तो तुम्हाला मी एक जेन्युइन रिक्वेस्ट करेल, की हे जे न्यूज फ्लोज आहेत, आता मी उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. इन्फ्लेशन काय आहे, जीडीपी काय आहे, डेफिसिट काय आहे, मॉनिटरी पॉलिसी काय असतं. ह्या गोष्टी मी तुम्हाला सेशनमध्ये शिकवणार आहे. थोडं डिफिकल्ट वाटेल, बट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आता एक जेन्युइन रिझन सांगतो, की आता रिसेंटमध्ये युएसच्या मॉनिटरी पॉलिसी कोण बनवतं, तर युएसची जी सगळ्यात मेन बँक असते ना, आपली कशी RBI आहे, तशीच अमेरिकेची सेंट्रल बँक आहे, फेड, US फेडरल. ठीक आहे, ते त्यांच्या पॉलिसीज बनवतात. इनडायरेक्टली आपली RBI जी असते ना, सेंट्रल बँक, तिच्या हातामध्ये पूर्ण कंट्रोल आहेत, की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे ठेवायचे, काढायचे, लिक्विडिटी सरप्लस करायची किंवा काढून घ्यायची, हे सगळं काय आहे रे, तर RBIच्या कंट्रोलमध्ये. कसं RBIच्या कंट्रोलमध्ये, आता हे मी तुम्हाला उद्या सांगेल. RBIने ठरवलं ना, की तुम्हाला करू दे पाहिजे एवढा खर्च, वाढू दे गाड्यांचे सेल्स, हे पण RBIच्या हातात आहे. नाही वाढले पाहिजेत, कंट्रोल करायचे, ते पण RBIच्या हातात आहे. हे कशी डिझाइन केली जाते, त्याचा कसा त्याचा इम्पॅक्ट होतो मार्केटवरती, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता इन लास्ट 4-5 दिवसांमध्ये आपलं मार्केट पडलं, कारण आपण इलेक्शनमुळे पडतोय असं मला तरी वाटतंय जनरली बघून. अमेरिकेचं मार्केट गेल्या 4-5 दिवसात खूप वाढलेलं आहे. खूप वाढलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे का वाढलं रे? तर बघा, इंटरेस्ट रेट आहेत ना, जे कर्जांचे व्याजदर आहेत ना, ते अमेरिकेमध्ये जास्त होते. ठीक आहे. ते कमी करायचे, आता इथून पुढच्या टाइममध्ये ते व्याजदर काय करायचे रे, तर कमी करायचे होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर व्याजदर कमी केला की काय होतं रे कर्जाचा? तुम्ही झालं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बूम झाला. तुम्ही घर घेतलं, गाडी घेतलं की काय होतं, कर्जाचे व्याजदर कमी झाले की घर घेणाऱ्यांची संख्या वाढते, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, काम, लोकांना काम मिळतं, ज्यांना काम मिळतं त्यांच्या हातात पैसे येणार आहेत, म्हणजे इकॉनॉमिक बूम बघायला मिळतो. अमेरिकेत काय झालं रे, तर अनएम्प्लॉयमेंट वाढली. अनएम्प्लॉयमेंटचा नंबर वाढला म्हणजे काय रे, तर काम न करणाऱ्यांची संख्या वाढली, लोकांकडे जॉब नाहीये. मग अनएम्प्लॉयमेंटचा नंबर वाढला, ही न्यूज काय रे, चांगली आहे का खराब आहे मार्केटसाठी? ऑब्व्हियसली खराब आहे. खराब आहे का नाही रे? म्हणजे एखाद्या देशामध्ये जर अनएम्प्लॉयमेंटचा नंबर वाढत असेल, तर ती खराब गोष्ट आहे. मार्केट पडलं पाहिजे. आय अग्री. पण नीट लक्ष देऊन ऐका. अनएम्प्लॉयमेंटचा नंबर वाढला, मग मार्केटला काय कळलं, की आता त्या गव्हर्नमेंटला अमेरिकेचा इंटरेस्ट रेट कमी करायला लागेल. कर्जाचं व्याज गव्हर्नमेंटनं काय केलं पाहिजे आता? कमी केलं पाहिजे. का रे? तर अनएम्प्लॉयमेंट वाढलेली आहे. अनएम्प्लॉयमेंट कमी करणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. मग जर ही अनएम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंटला कमी करायची असेल, तर इंटरेस्ट रेट कमी केला पाहिजे. इंटरेस्ट रेट कमी केल्यावर काय होणार? इकॉनॉमिक बूम होणार. त्याचा अर्थ काय? गाड्यांचे सेल वाढणार, जॉब्स मिळणार लोकांना, XYZ, XYZ, XYZ. आणि ह्याच्यामुळे कंपन्यांचं अर्निंग वाढणार आणि ही रॅली प्ले आउट झाली इन द US मार्केट. जी लास्ट 3-4 डेज मध्ये जी रॅली झाली ती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. ह्याचे रिझन्स आहेत, म्हणजे तुम्ही हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकाल. कधी कधी अनएम्प्लॉयमेंट नंबर जर वाढला, सगळं छान असताना जर अनएम्प्लॉयमेंट नंबर वाढला ना, तर मार्केट पडतं. पण खराब असताना अनएम्प्लॉयमेंट नंबर वाढला, आता गव्हर्नमेंटला लिक्विडिटी पुश करायला लागेल, म्हणजे पैसे वाटायला लागतील. आता हे पैसे वाटायला लागतील म्हणजे काय, हे मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये सांगेल, की हे कसं लिक्विडिटी कंट्रोल केली जाते, म्हणजे इकॉनॉमी मधले हे पैसे कसे कंट्रोल केले जातात. ह्या ज्या असतात त्या मॉनिटरी पॉलिसीज असतात आणि ह्या पॉलिसीवरतीच मार्केट वाढत पडत असतं. तुमच्या टाटा मोटरचा सेल किती होणार, तुमच्या HDFC बँकमध्ये डिपॉझिट किती होणार, त्यांची लोन्स किती वाढणार, हे सगळं ओव्हरऑल जे त्या मॉनिटरी पॉलिसीज मध्ये असतं. फिजिकल डेफिसिट असेल किंवा जे जीडीपीज असेल किंवा हे जे इन्फ्लेशन असेल, हे इन्फ्लेशन आणि मॉनिटरी एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. जीडीपी आणि फिजिकल डेफिसिट म्हणजे आपली जी करन्सीची पॉवर, आपण किती कर्ज घेतलंय, म्हणजे देशाचा इन्कम किती आहे, आपली करन्सी किती हळूहळू वीक होणार आहे. त्याच्यामध्ये डॉलर इंडेक्स एक खूप महत्वाचा रोल प्ले करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे सर्व वन बाय वन, पॉईंट बाय पॉईंट मी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये सांगेन. हेच आहेत ते मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. थोडंसं आपण हे डिस्कस करू. हे जनरली तुम्हाला कुठे शिकवलं नाही जात. इनडायरेक्टली तुम्हाला MBA चा बऱ्यापैकी स्टडी होऊन जातो फायनान्सचा, या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकला तर. ठीक आहे. हे न्यूज फॅक्टर्स याच्यावरती US चे मार्केट्स किंवा जगातल्या मार्केट्स वाढतात आणि पडतात, लक्षात ठेवा. ठीक आहे.
आता याच्यामध्ये आपल्यासाठी ग्लोबल जे मार्केट्स आहेत, आपण कुठले कुठले मार्केट फॉलो करायचे ते मी तुम्हाला सांगतो, किंवा कोणते कोणते मार्केट इम्पॉर्टंट आहेत. ह्या ओव्हरऑल अख्ख्या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं मार्केट आहे ते म्हणजे युएसचं. ठीक आहे. सेकंड नंबरला येतात ते म्हणजे युरोप मधले मार्केट, कारण युरोप मधल्या मोठ्या मोठ्या इकॉनॉमीज आहेत. एक आहे युके, ब्रिटिश, जर्मनी आणि फ्रान्स. हा 3 महत्वाचे इकॉनॉमीज आहेत. एशिया मधल्या कुठल्याच इकॉनॉमीच्या नादी लागू नका. जपान ठीक, चांगली इकॉनॉमी, आपल्याला काही फरक पडत नाही जपानचा. जपानचा आपले काही जास्त फायनान्सचे संबंध नाही आहेत. हाँगकाँग, चायना, स्वित्झर्लंड यांचा पण आपलं काही घेणं देणं नाहीये. महत्वाचं सगळ्यात कोण आहे? युएस आणि युरोप. आणि आपली इंडियाची निफ्टी 50 म्हणजे इंडिया, लक्षात ठेवा. हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या युएसचे मार्केट आहेत. त्या युएस मार्केटचे 3 इंडायसेस आहेत. एक आहे US30 किंवा त्याला आपण म्हणतो डो जोन्स. आपली जशी निफ्टी 50 आहे ना, तसा हा डो 30 आहे. हा त्यांचा इंडेक्स आहे. त्यात त्यांच्या कंपनीज आहेत, ऍपल, अल्फाबेट, हे जे सगळं. दुसरा आहे S&P 500. जसं निफ्टी 500 आहे तसं S&P 500 500 कंपनीज आहेत त्याच्यामध्ये. आणि तिसरा आहे ते म्हणजे नासडॅक. नासडॅक हा टेक्नॉलॉजी कंपन्यांचा इंडेक्स आहे. सगळं टेक जायंट जगातले, अमेझॉन, ऍपल, टेस्ला, अल्फाबेट म्हणजे गुगलची पॅरेंट कंपनी, एनविडिया, अशी सगळे टेक्नॉलॉजी कंपनीज कशात आहेत रे? ते नासडॅक मध्ये आहेत, लक्षात ठेवा. हे युएसचं मार्केट आहे, लक्षात ठेवा. आता राहिला क्वेश्चन, हे युएसचं मार्केट कधी ओपन होतं? तर युएसचं मार्केटचं टायमिंग बदलतं, लक्षात ठेवा. इंडियाचं टायमिंग बदलत नाही. आपलं ठरलंय 9 ते 3, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा 9 ते 3. त्यांच्या इथं तसं नाहीये. विंटर सेशन जेव्हा त्यांच्या इथं असतो, तेव्हा मार्केट 8 वाजता चालू होतं आणि ते 2:30 वाजता बंद होतं. तर समर सेशन मध्ये गेला तर मार्केट 7 वाजता चालू होतं आणि ते कितीला बंद होतं रे? तर ते 1:30 आसपास बंद होतं. हे इंडियन टायमिंग प्रमाणे. म्हणजे आपलं मार्केट क्लोज होतं संध्याकाळी 3:30 ला दुपारी. त्यांचं मार्केट, आपण जेव्हा रात्री आपल्या इथं 7-8 वाजलेले असतात ना, तेव्हा अमेरिकेचं मार्केट चालू होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्या इथं रात्री जेव्हा 7 वाजतात, 8 वाजतात, तेव्हा अमेरिकेचं मार्केट ओपन होतं. आता अमेरिकेचं मार्केट रात्रभर जर वाढलं, पडलं, तर आपले मार्केट सुद्धा उद्या वाढतं किंवा पडतं, लक्षात ठेवा. जर आपल्याकडे काय स्वतःचे लोकल काही नसेल ना करायला, स्वतःची काही न्यूज नसतील, तर आपण काय करतो? तर अमेरिकेला फॉलो करतो. अमेरिका वाढलंय ना, आपण वाढतो. अमेरिका पडलंय ना, तर आपण पण पडतो, लक्षात ठेवा. एक ग्लोबल सगळ्या इकॉनॉमीज एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. द इंडियन मार्केट पडायचं रिझन काय आहे रे? तर इलेक्शनचे रिझल्ट. अनसर्टिनिटी आहे, कारण एफ-आय-एस ना इंडियातली आत्ताची कंडिशन काय आहे त्यांना थोडी माहिती. त्यांना नाही माहिती कोण निवडून येऊ शकतं. जसं की तुम्हाला नाही माहिती की नोव्हेंबरमध्ये जे युएस मध्ये इलेक्शन होणार आहेत, त्यात डोनाल्ड ट्रम्प निवडून येतील का जी नेक्स्ट पुढची पार्टी आहे ती निवडून येईल, हे आपल्याला आता माहिती नाही. किंवा तिथं ऑन ग्राउंड कंडिशन काय हे आपल्याला माहिती नाहीये. सिमिलरली जे एफ-आय-एस आहेत बाहेरची, अनसर्टिनिटी क्रिएट होते जेव्हा जेव्हा असे इलेक्शनचे रिझल्ट येतात किंवा इलेक्शन येतात तेव्हा. ठीक आहे, मे बी ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्या सगळ्यांसाठी बाय करण्यासाठी. जाऊ दे एक आठवडा, अजून एक आठवडा काढा. मार्केट ऑलरेडी पडलेलंच आहे. चांगले पैसे टाकून बसा. फक्त कशात बाय करायचं? काही नवीन जास्त डोकं लावू नका. मी जी प्रोसेस तुम्हाला सांगेल ते सांगितलेले स्टॉक्स फक्त विकत घ्या आणि शांत बसा. महिन्या 2 महिन्यातच तुम्हाला 10-10%, 15-15% रिटर्न्स मिळतील. कारण संधी आली आहे, सोनं करून घ्या त्यातनं. ठीक आहे. हे झाले युएसचं मार्केट. त्यानंतर युरोपियन मार्केट्समध्ये कोणते कोणते आहेत बघा. डॅक्स एक महत्वाचं आहे. जर्मनीच्या मार्केटचं नाव आहे इंडेक्सचं डॅक्स आणि इंग्लंडच्या मार्केटचं नाव आहे फुटसी. हे 2 बघा. फ्रान्सचं नाव आहे कॅक, काही गरज नाहीये. आता हे बघा, हे तुमच्यासाठी खूप लांबची गोष्ट आहे. म्हणजे ट्रेडिंग करताना तुम्हाला अजून कॅन्डलस्टिक समजत नाही ना, तुम्हाला अजून बेसिक खूप कमी गोष्टी माहिती आहेत. विरोधावर ट्रेड कसा घ्यायचा यातलं तुम्हाला काही नॉलेज नाहीये. पण तरीही या गोष्टी मी आत्ताच का सांगतोय, तर ह्या मार्केटसाठी इम्पॉर्टंट आहेत. आत्तापासूनच हे जर तुम्ही ऑब्झर्व्ह करायला चालू केलं, तर अपकमिंग टाइम मध्ये काय होईल रे? तुम्हाला ह्याचं खूप चांगलं नॉलेज येईल, लक्षात ठेवा. हे झाले युरोपियन मार्केट. तसेच हे काही एशियन मार्केट्स आहेत. कोरिया, इमर्जिंग मार्केट आहे इंडियासारखं. ह्यांना काही जास्त बघायची गरज नाही पडत किंवा यांचा आपल्यावरती काही परिणाम नाही होत. हे कोरियाचं मार्केट आहे कोस्पी, जापनीज मार्केट निक्की, तैवानचं मार्केट आहे तैवान, ऑस्ट्रेलियाचं एक आहे, चायनाचं एक आहे, हाँगकाँगचं हँगसेंग आणि आपलं इंडिया. आपल्याला काही ह्यांचं बघायची काहीच गरज नाहीये. हे सकाळीच ओपन होतात जेव्हा आपले ओपन होतात तेव्हा. ठीक आहे. आता राहिला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे मार्केट मी बघू कुठं? बघायचे कशावरती? तर देर इज वन ऍप्लिकेशन, त्याचं नाव आहे investing.com. हे ऍप्लिकेशन सर्वांनी तुम्ही फोनमध्ये डाउनलोड करून घ्या. investing.com खूप युजफुल ऍप्लिकेशन, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे ऍप्लिकेशन मार्केटमध्ये तुम्ही डाउनलोड करून, सॉरी, तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. investing.com हे ऍप्लिकेशन ओपन केलं, त्याच्यानंतर बघा इंडायसेस सेक्शन मध्ये यायचं. ओपन केल्या गेल्या तुम्हाला इथे इंडायसेस सेक्शन बघायला मिळेल.
ठीक आहे. ह्या इंडेक्सेस सेक्शन मध्ये सगळ्यात पहिला इंडेक्स कोण आहे बघा, डो जोन्स अमेरिकेचा इंडेक्स आहे, S&P 500 अमेरिकेचा इंडेक्स आहे, नॅसडॅक युएसचा इंडेक्स आहे. बघा अर्धा 1% आता वाढलेले आहेत, पॉझिटिव्ह आहेत सगळे इंडेक्स. आपल्याला काय कारण नाही, आपण पडतोय कारण आपल्या इथे इलेक्शन आहेत म्हणून पडतोय. तयार राहा पैसे टाकण्यासाठी. ठीक आहे. हे युएसचे मार्केट्स वाढतायत का पडतायत का हे थोडंफार ऑब्झर्व करायचं. आता एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐका. आता आपल्या इथं बघा आता आज ऑटो सेक्टर वाढतोय कारण ऑटो सेक्टरसाठी आता खरंच चांगले दिवस चालू आहेत. गाड्यांचे सेल तुम्ही बघताय, गाड्या रोज नवीन कोण ना कोणतरी नवीन कंपन्या नवीन नवीन गाड्या लॉन्च करतोय कारण तेवढी डिमांडच स्ट्रॉंग आहे. लोक गाड्या घेत आहेत, डिमांड स्ट्रॉंग आहे. तुम्ही बघताय लास्ट 2 इयर्स बॅक अशी कंडिशन नव्हती. ठीक आहे. ही जी स्ट्रॉंग डिमांड आहे त्याच्यामुळे आपल्या इथे ऑटोचे स्टॉक्स वाढतात. म्हणजे फक्त इंडियात होतंय का रे, तर नाही, हे अख्ख्या जगात होतंय. युएस मध्ये पण ती ऑटोची डिमांड स्ट्रॉंग असते, युरोपमध्ये पण ती ऑटोची डिमांड स्ट्रॉंग असते आणि तीच इंडियामध्ये पण डिमांड स्ट्रॉंग असते. हे जे मोमेंटम आहे हे ग्लोबली सेक्टोरियल मोमेंटम असतं, लक्षात ठेवा. सगळीकडे होतं. ठीक आहे. सो युएस मध्ये पण ऑटोचे स्टॉक्स वाढत असतात. तुम्ही जाऊन थोडंफार ट्रॅक करा की युएस मधले कोणते स्टॉक्स रॅली करतायत, त्यांच्या तिथं कशामुळे रॅली होते, हे सगळं तुम्हाला इथं बघायला. इथं बघा स्टॉक सेक्शन आहे, तुम्ही जावा, तो ओपन करा की तुम्हाला कोणत्या कंपनीचं हे करायचं आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे त्याचा स्टडी करू शकता. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर खाली थोडं गेला की तुम्हाला बाकीचे इंडेक्सेस बघायला मिळतील. एक आहे त्याच्यामधला डॅक्स, फुटसी, कॅक, हे तिन्ही आहेत ते युरोपियन इंडेक्स आहेत. ते पण बघा 1% अराउंड वाढले आहेत. युरोपचं मार्केट हे दुपारी 12-1 वाजता ओपन होतं. ठीक आहे. आणि ते संध्याकाळी 8-9 वाजता क्लोज होतं. ठीक आहे. म्हणजे काय, युएसचं मार्केट प्राइस इन होऊन जातं. युएसचं मार्केट जेव्हा ओपन होतं ना त्याप्रमाणे हे युरोपचे मार्केट नंतर वाढतात पडतात, त्यांना काही फरक पडत नाही. पण युएसचं मार्केट रात्री 2ला वाढून पडून जे पण काय क्लोज झालं असेल त्याच्यामुळं उद्या आपलं मार्केट काय होतं रे, तर गॅप अप किंवा गॅप डाऊन करतं, लक्षात ठेवा. त्याचा परिणाम तुम्हाला आपल्या मार्केटवरती झालेला बघायला मिळेल. ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स ज्या तुम्हाला इथं ट्रॅक करता येतील. हे जे ग्लोबल मार्केट्स आहेत थोडं हे स्वतः घ्या, रीड करा, इंटरेस्ट घ्या या गोष्टींमध्ये, वाचायला चालू करा. हेच पुढे इंडायसेसचे हे फ्युचर्स आहेत, ते कायम लाईव्ह असतात, हे फ्युचर्स बंद होत नाहीत. युएसचं मार्केट रात्री क्लोज जरी झालं तरी फ्युचर्स कायम दुसऱ्या दिवशी सकाळी पण चालू असतात, लक्षात ठेवा. त्याला की पुढे कमोडिटीज आहेत, त्या कमोडिटींच्या प्राइजेस तुम्ही गो थ्रू करा. याच्यामध्ये बघा क्रूड ऑइल वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. त्यामध्ये 2 क्रूड ऑइल, ते काही ब्रेंट क्रूड ऑइल ते $83 आहे, WTI हे 79 आहे. हे टेक्सासचं क्रूड ऑइल आहे अमेरिकेतल्या. आणि ब्रेंट क्रूड ऑइल म्हणजे हे आखाती देशांचं, हे कायम $4-5 प्रीमियम वरतीच ट्रेड करतं. ठीक आहे. तर तुम्हाला इथे बघा सिल्वरची प्राइस बघायला मिळेल, कॉपरची प्राइस बघायला मिळेल, नॅचरल गॅसची प्राइस बघायला मिळेल. सगळ्या कमोडिटींच्या प्राइसेस इथं आपल्याला काहीतरी तर बघायला मिळतील. तर लगेच पुढे करन्सीज पण बघायला मिळतील. इंडियाची करन्सी बघू शकता, डॉलर इंडेक्सची प्राइस तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता हा जो डॉलर इंडेक्स आहे ह्याचं पण आपल्या कनेक्शन आहे खूप मोठं. लक्षात ठेवा, जर डॉलर इंडेक्स 105 वरून वाढायला लागला, 106 कडे गेला, 110 कडे गेला, तर आपलं मार्केट पडतं. का? तर जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत ना ते विकायला लागतात, कारण डॉलर इंडेक्स वाढतो म्हणजे आपली करन्सी विकायला लागते. ठीक आहे. जेव्हा डॉलर इंडेक्स पडायला लागतो, 105चा 104 होईल किंवा 103 होईल, तेव्हा काय होतं, एफ-आयज इंडियन मार्केटमध्ये बाय करायला लागतात, विकत घेतात इंडियन मार्केटला, तेव्हा आपलं मार्केट रॅली करतं. हे एक डॉलर इंडेक्सचं कनेक्शन आहे. हे आपण उद्याच्या सेशनमध्ये अजून थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन मी तुम्हाला. ठीक आहे. हे झाले करन्सीज आहेत. तुम्हाला आपली इंडियाची करन्सी पण बघायला मिळेल की काय कोणत्या प्राइसला ट्रेड करते, तुम्हाला इथं पण चेक करता येईल. तर बघा USD INR करन्सी बघा 83.47-46च्या आसपास आता ट्रेड करते USD INR. ठीक आहे. इथं क्रिप्टोज, बॉन्ड्स, बऱ्याच गोष्टी, इव्हन न्यूज सेक्शन मध्ये जा, इथं सगळ्या तुम्हाला न्यूज सुद्धा रीड करता येतील की कशामुळे काय झालं, कशामुळे काय नाही झालं ते. ठीक आहे. ओके. ह्या सगळ्या न्यूज थोड्याफार रीड करायला स्टार्ट करा, पण तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी येईल की कोणत्या न्यूजवरती मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करतं ते. ठीक आहे. आणि राहिला सगळ्यात महत्वाचा होमवर्क, ते म्हणजे काय, तर ह्या अशा वॉच लिस्ट आज सेक्शन संपला की बनवायच्या